नमस्कार मंडळी, पीयू फिल्म्समध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा चिकूवाडी जॉगर्स पार्क बोरिवली पश्चिम येथे दिंडीचं आयोजन केलं होतं. अर्थातच निमित्त होतं आषाढी एकादशीचं. या दिंडीमध्ये सगळ्या नागरिकांनी भाग घेतला आणि वारीचा आनंद लुटला. या दिंडीनंतर येथील डोममध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर झाले. चला तर मंडळी, तुम्ही सुद्धा बघा अगदी घर बसल्या या कार्यक्रमाची झलक आमच्या पीयू फिल्म्सच्या माध्यमातून. वाद्यवृंदाचा कार्यक्रम होणार आहे. मंडळी तयार आहेत, वाद्यवृंदाची तयारी करत आहेत आणि छानपैकी असा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथे सादर होणार आहे. लवकरच आमची मंडळी आपल्यासमोर सादर करणार आहेत भक्तिगीतांचा कार्यक्रम. त्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचा सुद्धा आपण आस्वाद घेऊ. किरणजी नमस्कार. नमस्ते. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. चिकूवाडी रेसिडेंट्स असोसिएशन तर्फे तुम्ही दरवर्षी चांगले कार्यक्रम सादर करता. आजचा आषाढी एकादशीचा कार्यक्रम सुद्धा जबरदस्त झालाय. किरणभाई, मूळचे तुम्ही गुजराती भाषिक आहात, पण मराठी गाणं एवढी छान म्हणता, गाणं मराठी चांगलं बोलता, याचं रहस्य काय? रहस्य म्हणजे असं काही नाही. लहानपणीपासून माझे बरेच मराठी मित्र होते, त्यांच्याबरोबर मी मराठीत संवाद करायचो. आम्हाला शाळेतसुद्धा मराठी शिकवलं गेलं, त्यामुळे माझा निरंतर मराठीचा अभ्यास होता. आणि इकडे गाणं गाताना सुद्धा मराठी मला सहजपणे गाता यायला लागलं, तरी मी पण गायला लागलो. आणि आता त्यामुळे मला मराठी भाषा कठीण वाटत नाही आहे, सरळ सोपी भाषा आहे. कोणी प्रयत्न केला की गाऊ शकतो. हां, चिकूवाडी रेसिडेंट्स असोसिएशन दरवेळी वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम सादर करत असते, काय म्हणाल त्याच्याबद्दल? आमचा उद्देश एक आहे की आम्ही इकडे चिकूवाडीमध्ये राहतो, तर चिकूवाडीचे सर्व लोक इकडे जुळले गेले पाहिजे. लोक स्वतः जे काय काम करतात, कार्य करतात, त्यात ते व्यस्त असतातच, पण सांस्कृतिकदृष्ट्या किंवा धार्मिकदृष्ट्या त्यांना एकत्र करून आणलं की आपला समाज सुदृढ होतो. हिंदू हे एक असं सनातन धर्म आहे जिकडे लोकांना एकत्र करून त्यांना त्यांच्या धर्माचं वैशिष्ट्य लक्षात आणून द्यायचं आहे. आणि अशामुळे एक पावित्र्य वातावरण इकडे तयार होतो. करेक्ट. भरपूर लोक, म्हणजे फक्त मराठीच नव्हे पण गुजराती लोक, दक्षिण भारतीय लोकसुद्धा येतात आणि आमच्याबरोबर जुळतात आणि खूपच एक पवित्र वातावरण निर्माण होतं. त्यामुळे आम्ही हे सतत प्रयत्न करतो की असे कार्यक्रम झाले पाहिजे. धन्यवाद. असेच कार्यक्रम सादर करत राहा आणि आमच्या चिकूवाडी वासियांना हा कार्यक्रमाचा जो आनंद मिळालेला आहे तसे अनेक कार्यक्रम सादर करा आणि आम्हाला तो आनंद मिळून नक्की. थँक्यू. धन्यवाद. आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात अतिशय खणखणीत आवाजात आणि अतिशय प्रेझेंटेबल स्टाईलनं गाणं सादर करणारे आमचे अमोलदादा. अमोलदा, जबरदस्त गाणं झालं तुमचं. खरंच काय सांगाल? नमस्कार, मी अमोल वाकडेकर. आमचा कार्यक्रम खूपच छान झाला. म्हणजे अगदी नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम जसा होतो तसाच झाला आणि प्रेक्षकांची उपस्थिती खूप चांगली होती. म्हणजे आपल्याला या कार्यक्रमाला वारीचा, म्हणजे वारीला जर जाता आला नाही आपल्याला, तर त्यांना या वारीचा आनंद इथे चिकूवाडीतच घेता येतो आणि असा आनंद आज आपल्या सगळ्या वारकऱ्यांनी घेतला. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि विठ्ठलाने सर्वांवर अशीच कृपा ठेवावी अशी मी त्या विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.
तुम्ही किती वर्ष गाता दादा? मी आता बरीच म्हणजे गेली 20 वर्ष तर गातोच आहे. अच्छा. आणि, इथेच स्वरांजली प्लस इथे आम्ही स्वरांजली तुम्हाला सिरियलमध्ये सुद्धा बघितलं ऍक्टिंग करताना. सिरियलमध्ये मी मराठी आणि हिंदी सिरियलमध्ये काम करतो. डबिंग वगैरे पण सुरू करतो. अरे वा, थँक्यू, ऑल द बेस्ट. धन्यवाद. मल्टी मिलियनर असेल आणि बिझनेसमॅन असेल आणि तो जर एखाद्या हॉस्पिटलला समजलं की हा ऍडमिट आहे आणि ब्रेन स्ट्रोक झालाय आणि कोमात गेलाय, तर त्याला भेटणाऱ्यांची संख्या खूप कमी होऊन जाते. म्हणजे लोकांनी ग्रँटेड केलेलं असतं की हा काही आता बाहेर येणार नाही. पण जर तोच माणूस समजला अरे ऍक्सिडेंट झालाय, डोक्याला मार लागला होता पण आता डिलक्स रूम मध्ये ऍडमिट आहे, तर त्यांना भेटायला खूप लोक जातात आणि त्यांना माहिती हा घरी येणार आहे. दोन गोष्टी असतात सिच्युएशन, माहिती आहे की कोमात गेला आहे आणि हा एक्सपायर्ड होणार आहे, तर तुमची ऑटोमॅटिक तुम्ही कितीही पॉवरफुल असतात, कितीही पैसे असतात, तरी लोक म्हणतात की हा काही आता घरी येणार नाहीये, काही याची गरज नाही, एवढ्या लांब कोण जाणार हिंदुजा लिहिला. आषाढी एकादशीचा कार्यक्रम जबरदस्त पार पडला. यामागची संकल्पना आणि यामागे असलेली मेहनत घेणारे आमचे बापू गायकवाड. आषाढी असो, दिवाळी पहाट असो, गुढीपाडवा असो, सगळे कार्यक्रम आपल्या चिकवाडीमध्ये त्यांच्या संकल्पनेतून सादर होतात आणि जबरदस्त सादर होतात. बापू बोला. नमस्कार. PU फिल्म्सतर्फे आपलं स्वागत आहे. आपण काय सांगाल, किती मेहनत घेता तुम्ही आणि कसला जबरदस्त कार्यक्रम करता, किती लोकांना गोळा करता? खरंच लोकांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. बोला ना 2 शब्द. असा विषय आहे की इकडची चिकवाडीची लोक संपूर्ण प्रतिसाद देतात, त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रम करायला उत्साह असतो, आनंद वाटतो. जर लोकच आली नाहीत तर तो उत्साह मावळतो. बरोबर. म्हणून मी खास आभार मानतो चिकवाडीमधील लोकांचे, जे प्रत्येक आमच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त हजेरी लावतात आणि कार्यक्रमाचा आनंद घेतात. पण बापू, कुठलाही कार्यक्रम करायचं तर पैसा लागतो आणि पैशाचा सोंग आणता येत नाही. तुम्हाला कधी पैसा कमीच पडत नाही असं मला वाटतं. नाही, चिकवाडीमधील लोक भरपूर पैसे देतात. आजही नको सांगितल्यानंतरही 5,001 रुपये शेवटी आम्हाला दिलाच. आणि त्याच बळावरती लोकांच्या मेहनतीवरती, लोकांच्या स्पॉन्सरशिपवरती हा कार्यक्रम मी करतो. खिशातनं 1 रुपया काढत नाही. खिशातनं म्हणजे चिकवाडी असोसिएशनचा 1 रुपये खर्च होत नाही आणि उलट प्रत्येक कार्यक्रमात बॅलन्स पैसे उरतात. धन्यवाद बापू, खरंच मानलं तुम्हाला. तुम्हाला असंच नवीन नवीन कार्यक्रम करण्याची संकल्पना तुमच्या मनात निर्माण होवो आणि ईश्वर तुम्हाला या कार्यक्रमासाठी बळ देवो. धन्यवाद. आमची मंडळी बघा किती मस्तपैकी सकाळपासून इथं हरिभजनामध्ये दंग आहेत. क्या बात. बोला.